सकाळी सकाळी कोणाचा फोन येलो? विजयरावांचा तर नसेल. हॅलो, ओवीसाठी खास ही किंमत केली आहेस ना तू उमात्या. आता बघ, तुझी ओवी तुझ्या हातची किंमत खाऊन कशी परेड करेल तू बघशीलच. हॅलो, कोण बोलता? हॅलो, कोणाचा फोन हा? चहा ठेवते दादा. उमाताई, ओवीला नाश्ता देऊन येते मी. होय होय भाऊजी, जा बाई जा, त्याची काळजी घेऊ कोई ना. दे इकडे. बंधू भाऊ, त्याची चाय हळद ठेवते. हा, ओवी, उमाताई, ओवी, तू कशाक बाहेर आलंस? अगो मंजू येतच होती. श्रीनू, तू तरी सांगायचं ना त्याका. मावशी, अगं तो नाहीच म्हणत होता, पण मीच जबरदस्ती त्याला बाहेर घेऊन आले. काय वया होता काय तुका? माझं तुम्हा सगळ्या बायकांकडे एक काम आहे. आमच्याकडे? हो, द्यायचे. प्लीज थोडं इकडे याल. काय गो? अगो 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 काय करतो? काय करतेस तू? डॉक्टरांनी काय सांगितलं विसरलीस? असं अचानक वाकू नकोस. पोटाची जखम ओली आहे अजून. सॉरी दादा, आय नो मी सगळ्यांना वाकून नमस्कार नाही करू शकणार, पण द्यायचीला तर करायलाच हवं ना. आज मदर्स डे आहे. श्रीनिवास मला सांगत होता की मराठीत त्याला मातृदिन असं म्हणतात. आजच्या दिवशी आपल्या आईने आपल्यासाठी जे जे केलंय त्यासाठी तिला थँक्स म्हणायचं असतं. मी ॲक्च्युली माझ्या मॉमसाठी ना दरवर्षी काहीतरी सरप्राईज प्लॅन करायचे. मॉम तर आता नाही आहे, पण त्यांच्यासारखंच माझ्यावर प्रेम करणारा इतक्या सगळ्या मॉम्स आहेत ना इथे. मला आजचा हा दिवस माझ्या इथल्या मॉम्स सोबत सेलिब्रेट करायचा. ओवी, अगं हे सगळं तिकडे परदेशात, इथे असं काही नाही करत. करत नसतील मे बी, पण आपल्यासाठी जर कोणी एवढं सगळं करत असेल तर कधीतरी मनातलं ओठावर आलं तर काय हरकत आहे. सो थँक्यू सो मच. तुम्ही सगळ्या माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहात. दुग्गू, त्याचे हे मी तुमच्यासाठी आणलं. मला आजीचं प्रेम कधीच मिळालं नाही.